हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत चाललेलं आहे मी हॅचिंग मशीनकडे। तर हॅचिंग मशीनमध्ये निघलेले आहेत थोडेफार पिल्लं। तर ही बाकीचे निघणार आहेत, साधारण दिवसभरात सगळे पिल्लं निघून जातील। तर आता हे पिल्लं आपल्याला शिफ्ट करायचे आहेत एका सेपरेट वेगळ्या जागेवरती। यांना द्यायचे आहे वॅक्सिनेशन, कुठलं तरी पहिल्या दिवशीचं जे वॅक्सिनेशन असतं ते पण आपण बघणार आहोत की ते वॅक्सिनेशन यांना द्यायचं आहे। आणि पिल्लांना जे आहे योग्य वेळी जे आहे लहानपणी लस दिल्यानंतर पिल्लं मोठ्यापणे म्हणजे तब्येत चांगली राहते, यांना मर यांची कमी होते आणि रोगराई पण यांच्यामध्ये पसरत नाही आहे। तर बघा, जन्मल्यास त्यांनी इथे मशीनमध्येच त्यांनी घाण करायला सुरुवात केलेली आहे। आणि अगदी तुम्हाला सांगायचं म्हटलं, हॅचिंग मशीन उघडल्यानंतर खूप घाण असा वास येतो हॅचिंग मशीनचा, कारण पिल्लांनी तेवढी घाण केलेली असते। तर आता हे जे ट्रे आहे तर यामधले जेवढे फुटलेले अंडे आहेत ते काढून ठेवायचे आहेत। आता हे काम जे आहे तर मी इथे करणार आहे, एका कॅरीबॅगमध्ये हे सगळे जे पिल्लं निघलेले जे अंडे आहेत ना, तर आता काढून एका कॅरीबॅगमध्ये टाकून देणार आहे। अशा पद्धतीने जे आहे तर हॅचिंग मशीन, आता आपण तुम्ही बघा लाईट आहे ते हॅचिंग मशीनमध्ये। तर कसं आहे हे मध्ये हॅचिंग मशीन हे फुल्ली ॲटोमॅटिक आहे फ्रेंड्स, म्हणजे याला जे आहे एकदा चालू केल्यानंतर आपण बघायची गरज नसते आणि कंटिन्यू हे चालू असतं। हे ॲटोमॅटिक याचं टेम्परेचर मेंटेन करतं। आणि याच्यामध्ये जे पिल्लं किती बसतात तर त्याविषयी आपण बोलणार आहोत। तर एका वेळी याच्यामध्ये साधारण 1000 ते 1100 पिल्लं निघतात। तर असं हे मोठं हॅचिंग मशीन आहे। तर याची कॅपॅसिटी 1000 पिल्लांची आपण साधारण धरून चालायची आहे। आणि ही जी काच आहे याच्यातून आपल्याला सगळं दिसतं आहे आतमध्ये काय चालू आहे। आणि खाली जे आहे त्याच्या एकदम साईडला तर पाण्याचा खूप छान असं फाउंटनसारखं एका कोपऱ्यात आहे। तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये ते बघितलेलं असेल, ते बघा रात्री ते असंच चमकतं किंवा आता दिवस आहे तरी दिवसाही ते असं चमकत आहे। तर अशा पद्धतीमध्ये इथे खूप लांबून जे कस्टमर आता बघायला येत आहेत की हॅचिंग मशीन कसं आहे आणि हॅचिंग मशीनमधले पिल्लं कसे आहेत। तर हे माझे फॅमिली मेंबरच आहे, तर मी बाकी जे कस्टमर आहे त्यांचं बोलते। तर हे माझे फॅमिली मेंबर आणि घरातलेच आहेत। तर हे पण इथे पिल्लं बघून घेतलेलं आहेत आणि हा आहे आमचा छोटू भाचा, तर त्यांच्याबरोबर आलेला आहे। तर अशा पद्धतीने हॅचिंग मशीनमध्ये 1000 पिल्लं हे निघतात। आणि 1000 पिल्लं आता आम्हाला ज्या ऑर्डर आलेल्या आहेत ह्या साधारण आसपासच्याच लोकांच्या आहेत, जसं की जवळपास लोकांना इथून पिल्लू घेऊन जायला परवडेल आणि अशा लोकांचेच ऑर्डर आम्हाला आलेले आहेत। आता जे आहे काम जे करायचं आहे ते हे बाकीचे जे अंडे आहेत ज्यातून पिल्लं बाहेर निघलेले आहेत ते अंड्यांचं जे आहे मी इथे बाकीचे कॅरीबॅगमध्ये भरून हे साईडला टाकून द्यायचे आहेत। आणि बरेचसे जे अंडे आहेत तुम्ही बघितलेले आहेत फुटलेले आहेत आणि याच्यातून तर पिल्लू बाहेर निघणार आहे। तर खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण आम्ही फक्त असं बघितलेलं होतं, स्वप्नच बघितलेलं होतं की मशीन आमच्याकडे असेल असं आम्हाला वाटलं नव्हतं। तर आम्ही पहिल्या वर्षी जी पोल्ट्री टाकली होती, दुसऱ्या वर्षी आम्ही पोल्ट्रीमध्ये पूर्ण लॉस गेलो होतो आणि हे तिसरं वर्ष आहे। तर यामध्ये आम्ही बघा हॅचिंग मशीनमधलं हे खूप क्यूट असं सुंदर पिल्लू आहे, हे माझं खूप फेवरेट पिल्लू आहे आणि खूप छान आहे। तर हे पिल्लू आता याच्यातनं आम्ही बाहेर मी हातात घेतलं होतं, खूप सुंदर आहे, दिसायला खूप छान आहे। आणि अशा पद्धतीने याच्यामध्ये जास्त करून जे आहे ना काळ्या कलरची पिल्लं निवडली गेलेली आहेत। तर तुम्ही बघा खूप कमी पिल्लं आहेत ते व्हाईट कलरचे आहेत, काळ्या कलरचे जास्त आहेत। आणि आता ह्या पिल्लांना जे आहे एक झाल्यानंतर यांना गुळाचं पाणी बनवायचं असतं। आता यांना गुळ पाणी करून द्यायचं आहे। आता ही बाकीचे पिल्लं निघाल्यानंतर लगेच सगळ्यांना एकत्र गुळ पाणी द्यायचं आहे आणि शिफ्ट करायचे आहेत। आणि जे नाही निघले तरी पण त्यांची 1-2 दिवस वाट बघायची आणि बाकीचे जे आहेत त्यांना घेऊन जायचं आणि त्यांना गुळ पाणी द्यायचं आहे, त्यांना खायला टाकायचं आहे। आता हे पिल्लं जे आहेत सगळं आम्ही खाली का घेतलेले आहेत, हे वरच्या ट्रेमधले आहेत आणि हे खाली पडायचे म्हणून आम्ही ही पिल्लं आता खाली घेतलेली आहेत, कारण अजून 2 ट्रे आहे वरती याच्यातून जे पिल्लं निघायचे बाकी आहे। तर बघा किती छान अशी पिल्लांची चिवचिव आवाज येतोय। तर याच्यामध्ये हे 2 ट्रे अजून बाकी आहेत, म्हणजे भरपूर जे आहेत पिल्लं आपल्याकडे जे आहेत हॅचिंग आपले पोल्ट्री फार्मिंगमध्ये खूप पिल्लं निघणार आहेत। आणि कधी असं वाटतं फ्रेंड्स की हे घरीच ठेवून घ्यावे, कारण काय होतं की विकत पिल्लू घ्यायला जायचं म्हटल्यानंतर खूप पिल्लू महाग मिळायचं। आता आपली घरचीच जी आहे फॅक्टरी म्हणावं लागेल याला, की आपली घरचीच फॅक्टरी आहे आणि ही कंडिशनमध्ये खूप छान वाटतं की आपलं तर स्वतः आपण जे आहे ते पिल्लं 1000 पिल्लांची ऑर्डर आपण दुसऱ्यांना देणार आहोत। तर हे ऐकून खूप छान वाटतं आणि हे प्रत्यक्षात होत आहे। तर तुम्ही बघा जवळून पिल्लं किती छान दिसतात कॅमेरेमध्ये। आणि आता यांना पोल्ट्रीमध्ये साफसफाई झालेली आहे, पोल्ट्री सगळी व्यवस्थित खाली पण चुना वगैरे मारून झालेला आहे। पोल्ट्रीची साईडमध्ये तो व्हिडिओ मी काढलेला नव्हता, कारण एवढं काम होतं, एवढे व्हिडिओ होते, बैलपोळा होता, सगळे विषय एकत्र चाललेले होते, त्याच्यामुळे जे आहे तर पोल्ट्रीची साफसफाई 1-2 दिवस अगोदरच आम्ही करून घेतलेली होती। आणि आता कधी पण आम्हाला माहिती होतं की पिल्लं शिफ्ट होणार आहे, जशी पिल्लं निघतील तशी इथे पिल्लं शिफ्ट करून द्यायची आहेत।
आणि पिल्लांची जी ऑर्डर आहे तर ती पण आलेली आहे. तर बघू आपल्याला जर जमलं तर आपण ऑर्डर पण कंप्लीट करणार आहोत. आता हे पिल्लं कसे निघणार आहे तर त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. आणि ज्यावेळेस आपण हे पिल्लं मी जे साफसफाई करते आहे, फुटलेले अंडे जे आहेत साईडला करून घ्यायचे आहे, त्यावेळी मशीन बंद करायचं आहे. दरवेळी जेव्हा आम्ही मशीन खोलतो तर त्यावेळेस सगळ्यात अगोदर मशीन बंद करून ठेवतो. म्हणजे मशीन बंद केल्यानंतर पुन्हा जर आमचं काम झालं की आम्ही पुन्हा मशीन जे आहे लॉक करतो आणि पुन्हा बटन जे आहे मशीनचं बाहेरच्या साईडने एक बटन असतं तर ते ऑन करून द्यायचं आहे आणि ऑफ करायला बटन आहेत. आणि अशा पद्धतीने जे हॅचिंग मशीन आहे, फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे. तर ह्या मशीननं पिल्लू जे आहे तर हे अगदी सहजपणे 21 दिवसामध्ये हे पिल्लू तयार होतं. आणि हे बघा किती सुंदर पिल्लू आहे. 21 दिवसामध्ये हे पिल्लू तयार होतं. तर अशा पद्धतीने हे पिल्लू आता थोड्याच वेळात बाहेर येणार आहे. आणि किती सुंदर पिल्लू आहे, तुम्ही आल्यानंतर नक्की कळेल. तर त्याची मान अशी चिटकलेली असते. तर कधी कधी काय होतं की हे पिल्लं जे चिटकलेले असतात हे आपल्याला काढून घ्यावे लागतात हाताने, जर नाही लवकर निघलं तर. अशा पद्धतीने आपल्याला हे पण काम करावं लागतं. पण हॅचिंग मशीनचा एवढा फायदा एवढा असतो की एकदम आपल्याला एवढे सगळे पिल्ले मिळून जातात. तसं जर कोंबडी बसवायचं म्हटलं तर खूप वेळ लागेल. आणि मोठं काम करायचं म्हटल्यावर एवढ्या कोंबड्या बसवायला मोठं शेड लागेल. आणि मोठं शेड म्हटल्यानंतर मोठा खर्च. अगदी माझं 2च गुंठाचं आहे तरी त्याला मला 2.5 लाखाचा खर्च आला होता, तोही 2 वर्षापूर्वी. आता सगळे रेट वाढलेले आहेत. पत्रे महाग झालेले आहेत, स्टील महाग झालेले आहे, लोखंडाचे जे खांब वगैरे आपण आणतो, पाईप वगैरे पोल, ते सगळेच महाग झालेले. तर सगळ्या गोष्टींना आता हाच खर्च मला ह्या सध्या जर बांधायचं म्हटलं तर 1 लाखांनी वाढव म्हणजे 3.5 लाख रुपये लागले असते. तर बरं झालं की 2 वर्षापूर्वी हे पोल्ट्रीचं काम आमचं घाईगडबडीमध्ये जे होतं होऊन गेलेलं आहे. तर आता जर बांधायचं म्हटलं तर खर्च वाढणार आहे, सगळ्या गोष्टी वाढणार आहे. आणि पोल्ट्री फार्मिंगचं जे आहे तर आमचं ह्या वर्षीचं इन्कम बघून आम्ही पोल्ट्री मोठी वाढवणार आहोत. पोल्ट्रीमध्ये मोठा इन्कम आम्ही घेणार आहोत आणि मग आम्ही मोठी पोल्ट्री करणार आहोत. गेल्या वर्षी जे आहे माझं गोट फार्म झालेलं आहे, पण गोट फार्म कॅन्सल करून आम्ही ते दुग्ध व्यवसायाकडे वळालेलो आहे. खरं तर आमचं जे मोटिव्ह होतं पहिलं गोट फार्मचंच होतं, पण इथे असलेल्या वातावरणामुळे आम्ही जे आहे ते त्यांना इथे दुग्ध व्यवसायाकडे आम्ही थोडंसं वळालेलो आहोत. पण आम्ही बघणार आहोत की दुग्ध व्यवसाय कसा चालणार आहे आणि कोणत्या कंडिशनमध्ये आम्हाला लॉस होतो किंवा फायदा होतो, त्याच्यानुसारच आम्ही ते पुढे चालवणार आहोत. कारण बऱ्याच जणांचं मत आहे की दुग्ध व्यवसाय तुम्ही नव्हता करायला पाहिजे. आणि तर आम्ही हा व्यवसाय केल्यानंतर सांगू शकते मी तुम्हाला की खरं त्याच्यात परवडतं की नाही परवडत. आणि मला वाटतं की हॅचिंग मशीन घेतल्यानंतर आता खूप कस्टमर वाढलेले आहेत. बहुतेक आसपास परिसरामध्ये हॅचिंग मशीनची माहिती झालेली आहे आणि कस्टमर लांब लांबून इथे पिल्लं घ्यायला येत आहेत म्हणजे अजून बुकिंग झालेली नाही आहे. तर त्यांना कुणाला 40 पाहिजे, कुणाला 50 पाहिजे, कुणाला 100 पाहिजे असं बोलून इथे जात आहेत. आणि कॉन्टॅक्ट नंबर घेऊन पिल्लं आम्ही ह्या दिवशी घ्यायला येऊ असं सांगतायत. तर कुणाला काय पाहिजे की अंडे पाहिजे आहेत, कोंबडी बसवायची आहे, कुणाला अंडे पाहिजे आहेत. असे पण कस्टमर आपल्याकडे आहेत की ज्यांना आसपासचे आमच्या इथले तर त्यांना कोंबडी बसवायची आहेत, तर त्यांना 50 अंडे 20 अंडे असे पाहिजे असतात. असं डेली कस्टमर खूप अनुभव वेगवेगळे असतात प्रत्येक कस्टमरचे. आणि मग मी त्यांना सांगते की आमच्याकडे पिल्लं पण मिळतील, जर तुम्हाला कोंबडी बसवायची नसेल तर अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला पिल्लं मिळून जातील. आणि मग ते तयार होतात की हो आपल्याला पण पिल्लं घ्यायची आहेत. मग ॲड्रेस तर त्यांना माहितीच आहे, पण फोन नंबर घेऊन जातात आणि त्यांना जेव्हा पिल्लं न्यायचे तेव्हा ते फोन करून येतील. तर अशा ह्याच्यामध्ये आपलं आता जो नेक्स्ट ट्रे जो निघणार आहे त्यात मी सगळे पिल्लं आपण त्याचा पण व्हिडिओ घेणार आहोतच. पण हे जे राहिलेले निघलेले अंडे आहेत पिल्लांमधले, त्याचे जे साल आहेत हे मी साईडला काढून ठेवलेले आहेत आणि हे बाकीचे अंडे एका ट्रेमध्ये ठेवणार आहेत. तर तुम्ही बघा बाकीची जी पिल्लं आहेत हे ट्रेवरनं खाली कोपऱ्यामध्ये सगळे गोळा झालेले आहेत. आता हे पिल्लं आम्हाला लवकरमध्ये शिफ्ट करावे लागणार आहे. आणि हे राहिलेले जे अंडे आहेत तर याच्यातून जर पिल्लं निघले किंवा नाही निघले तर आता तो प्रश्न वेगळाच राहणार आहे. पण कधी निघणार आहे ते आता ठेवावं लागणार आहे 1 ते 2 दिवस. आणि जेवढे पिल्लं आता निघलेले आहेत, काही 100-150 पिल्लांचा अंदाज आहे की अंड्याचं जे याच्यावरून कळतं आहे की 100-150 अंडे फुटलेले आहेत, तर तेवढेच पिल्लं असावेत. आणि त्याच्यामुळे ते पिल्लं आता दुसरीकडे शिफ्ट करणार आहोत. कारण इथे जर जास्त वेळ ठेवलं तर राहिलेले अंडे हे खराब होतील आणि इथं वातावरण जे आहे मेंटेन राहतं ना, तर त्याच्यामुळे 1-2 दिवस पिल्लं हॅचिंग मशीनमध्ये आरामशीर राहू शकतात. आणि बघा हे पिल्लू किती क्यूट आहे. आता हे निघाल्यानंतरच कळेल की हे पिल्लू खरंच क्यूट आहे की नाही, कारण हे आता थोडंसंच राहिलं आहे निघायचं. आणि खूप वेळ जर घेतला ना अंड्याने तर मग ते आपण आपल्या हाताने जे क्लीन करायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे अंड्यातनं पिल्लं. आणि जे मनानेच पिल्लं निघतात ना तर ते खूप छान आणि हेल्दी पिल्लं असतात, जसे की बाकीचे आहेत. आणि असं अंडा हातात घेऊन जर आपण काढायचा प्रयत्न केला तर ते अनहेल्दी पिल्लू होऊ शकतं, म्हणजे असं मला वाटतं पर्सनली. तर आता हे ट्रे आपण इथे ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये अंडे ठेवायचे असतात
आणि मग आपण हॅचिंग मशीनमध्ये हे ट्रे ठेवायचे असतात. तर तुम्ही आता माझ्या जर व्हिडिओ कंटिन्यू बघत असेल तर आपण मागच्या महिन्यामध्येच आपण हे अंडे सगळे ठेवलेले होते आणि पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला इथे पाठवलेले आहेत. तर बघा हे पिल्लं जे आहेत ना खूप पळत आहेत इकडून तिकडे. आता यांची आम्हाला लवकरच सोय करावी लागणार आहे. योग्य ठिकाणी जे आहेत हे पिल्लं आम्हाला पटकन पोल्ट्रीमध्ये जे आहे शिफ्ट करावी लागणार आहेत. जेवढी निघणार आहे तर तेवढी आम्हाला पिल्लं शिफ्ट करायची आहे. तर बघा आता आर्यन सगळे पिल्लं जे ट्रेमध्ये ठेवत आहे. नंतर हा व्हिडिओ आम्ही दुपारी साधारण मला वाटतं की दुपारच्याच वेळी बनवत होतो. तर बघा आर्यननी जेव्हा त्याला टाळी वाजवली, पिल्लूला हात केला, तर तो पिल्लू बरोबर पुढे यायचं. आर्यनला खूप जास्त कौतुक वाटायचं त्या पिल्लांचं आणि त्याला वाटायचं की हे पिल्लं खूप हुशार आहे, ते माझं ऐकत आहेत. तर बघा एक पिल्लू टाकल्यानंतर लगेच दुसरं त्या जागेवर येऊन उभं राहतं. तर असं छान असा खेळ आर्यनचा आणि पिल्लांचा चालू होता. आम्ही ते पिल्लू मोजत होतो कारण हा व्हिडिओ जो आहे त्याच्यानंतरचा आहे 2-3 तासानंतरचा. पिल्लू निघाल्यानंतर अंडे गोळा केल्यानंतर आम्ही सगळे पिल्लं जे आहे एकदम एका ट्रेमध्ये भरून आम्हाला दुसरीकडे शिफ्ट करायचे आहेत असं आम्ही ठरवलं. पण ट्रेमध्ये ठेवायला कारण एवढं जर वरनं उडी मारली पिल्लांनी तर पुन्हा सगळे खाली जाणार आहे आणि मेहनत वाया जाणार आहे. तर त्याच्यामुळे जे आहे हे पिल्लं लवकरात लवकर शिफ्ट करावी लागणार आहे. बाकीचे पण पिल्लं निघणार आहे ते आता 1 दिवसाने निघतात की नंतर निघतात ते नाही सांगू शकत आहे. पण साधारण अंडं जर जास्त दिवस राहिलं तर ते अंडे फेकून द्यायचे आहेत. 21 किंवा 23 दिवसच वाट बघायची. त्याच्यानंतर अंडे जे उरलेले अंडे फेकून द्यायचे असतात म्हणजे पिल्लं त्यातनं निघत नाही आहे. तर आर्यन इथे खूप मोठी कामगिरी बजावतो आहे कारण एवढ्या खाली कोपऱ्यातनं पिल्लं मला काढता आलं नसतं. तो इझिली तिथे घुसतो आहे आणि तिथून पिल्लू काढतो आहे. तर हे काम आर्यनच चांगलं करू शकतो. आणि आर्यनला हॅचिंग मशीन बिलकुल आवडत नाही आहे कारण त्याला तिथे खूप घाण आणि वैसवास येतो हॅचिंग मशीनचा. पण तो जबरदस्तीने जे आहे तर सध्या इथे काम करत आहे. पण ह्याच्यानंतर त्याने हॅचिंग मशीनच्या मध्ये जाण्याचं जे आहे ते टाळलं होतं. तो नाही बोलायचा. आणि अशा कंडिशनमध्ये तर बघा पूर्ण पिल्लं जो आहे तो टाकत आहे. त्याला पिल्लांचा खूप क्रेज आहे फार्मिंगमध्ये आणि बिझनेसमध्ये पण आर्यन खूप टॅलेंटेड आहे आत्ताच या वयामध्ये. तर त्याचे मी किस्से तुम्हाला नक्की एक सांगेल की ते खूप हसण्यासारखे आर्यनचे किस्से खूप फनी किस्से आहेत. आर्यन खूप हुशार आहे सगळ्याच बाबतीमध्ये. सगळं मला मदत करू लागतो आदिती आर्यन दोघंही. आणि तर बघा आता ही पिल्लं इथे आम्ही ठेवल्यानंतर यांना वॅक्सिनेशन करायचं आहे. मला वाटलं सगळे पिल्ले एकत्र निघतील मग आम्ही वॅक्सिनेशन करू. पण काय होतं की बाकीचेही आम्हाला पटकन शिफ्ट तिकडे करावी लागणार आहे आणि त्यांना वॅक्सिनेशन आम्ही करून घेणार आहोत. तर चला अशा पद्धतीने आजचा माझा दिवस गेलेला आहे. तर आम्ही हे काम केलं मुलांबरोबर, मी हे काम केलेलं आहे आणि फुटलेले अंडे भरून अशा पद्धतीने माझा हा ब्लॉग तयार झालेला आहे. तर मी माझा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर फ्रेंड्स तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.